चला आज आपण काय करणार आहे, सबट्रॅक्शन शिकणार आहे. बरोबर. आपण फळ्यावर पण शिकतो, पण आज तुम्हाला अत्यंत जवळ घेऊन व्यवस्थितशीर शिकवणार आहे. ओके. हां, चला मला सांगा की जर 0 असेल तर त्याचं काय होणार आहे, 10. बरोबर. 1चं काय होणार, 11. 2चं काय होतं, 3चं 30. 4चं 5चं 6चं 16 आणि 7चं किती होणार आहे, आणि 8चं किती होणार आहे, 8. बरोबर. काय करतोय आपण, सबट्रॅक्शन शिकतोय. काय करतोय, सबट्रॅक्शन. बरोबर. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, वजाबाकी. ओके. चला आता आपण स्टेप बाय स्टेप शिकणार. पहिल्यांदा बघा हे किती आहेत, 0 0. बरोबर ना. 9 0 0 1 1 3 देऊ. मला सांगा 0 मधून 3 जातात का, मग आपण इथं किती करायला पाहिजे, 10 करायला पाहिजे. बरोबर. बरं 10 का बरं, 10 आपण का बरं केले पाहिजे सांगा बरं पटकन. का, कारण 0 मधून 3 जात नाही. आता इथं किती होणार आहेत, 9. बरोबर. हां, मग आता 10 मधून जर 3 गेले तर किती उरणार, 7. बरोबर का नाही, कळालं. हां, आता इथं किती उरणार आहेत, बोला पटकन, 8 उरणार. आता इथं पण 1 न कमी होणार, म्हणजे इथं किती होणार, 8. 8 मधून जर 1 गेला तर किती होणार, 7. बरोबर. तू येशी सर, तू पुढं ये पटकन पुढं. हां, समजलं सगळ्यांना हे. चला, वजाबाकी करताना मी तुम्हाला सांगितलं कुठं बघायचं असतं सांगा, व्हेरी गुड. कुठल्या नंबरकडे, खालच्या नंबरकडे. असं सर, तू ये पुढं, ध्रुव. हां, मग मला सांगा शून्यामधून 0 जाऊ शकतो, बरोबर आहे का नाही तिथे, तुला समजलं, तुला समजलं, तुला सगळ्यांना वैयक्तिक विचारतो. मग मला एक सांगा, याचे 10 करण्याची मला गरज आहे का, नाही, गरज नाही. का बरं, कारण खालचा नंबर जाऊ शकतो. आता 0 मधून 3 जाणार नाही, म्हणजे मला किती करावं लागणार, 10 करावं लागणार. बरोबर का नाही. हा, म्हणजे आता मी हा 1 कोणाकडनं घेतलाय, हा, म्हणजे इथं किती राहणार, 7. बरोबर का नाही. आता इथं किती उरले, 7. इथं किती उरले सांगा, 6. तुम्ही बोलायचं, ज्या वेळेस तुम्ही बोलणार त्यावेळेस तुमचा हळूहळू कॉन्फिडन्स काय होतो, वाढत जातो. बरोबर आहे का नाही. आणि तुम्हाला प्रत्येक गोष्ट कळायला लागते, तुमचा हळूहळू आत्मविश्वास वाढतो, तुम्ही बोलके होता आणि तुमच्या हळूहळू चुका काय होतात, कमी होतात. बरोबर आहे का नाही. त्यामुळे आपण तुम्हाला पर्सनल शिकवतो, जेणेकरून तुम्ही बोलायला शिकलं पाहिजे. गणित हा विषय कसा असतो, बोललं, जेवढं बोललं तेवढं हळूहळू काय होऊन जातं, आपल्या गोष्टी काय होतात, क्लिअर होतात. बरोबर का नाही. हां, चला आता लक्ष द्या. आता आपण 1चं बघू. 7 1 1. इथं काय उरलं, 0 6 7. आता मला सांगा, बरोबर, या 1 मधून 7 जातात का रे, नाही. बरोबर आहे का नाही. मग या 1चे किती होणार आहेत, 11. हे आपण बेसिक मध्ये बघितलंय. म्हणजे इथं 1 कट करणार, इथं लिहिणार 11. हा 1 कोणाकडनं घेतलाय, हा, म्हणजे इथं किती होणार बाळा, 0. लगेच कळतं का नाही तुम्हाला. हा, मग आता मला सांगा 11 मधून 7 गेले तर किती उरणार, 4 उरणार आहे. 0 मधून 6 जात नाही, मग 0चे किती होणार, 10. आपलं ठरलेलं आहे की 0चे 10 करणार. आता हा 1 मी कोणाकडनं घेतलाय, 7. म्हणजे इथं किती होणार आहे, 6. हा, समजलं का नाही, समजलं, 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 तुला, तुला समजलं, तुला समजलं, तुला समजलं, तुला समजलं. गुड. चला आता इथं किती उरणार आहे, 4. इथं किती उरणार आहे, 6. समजलं सगळ्यांना. हां, आता आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया. 1 8 8 0. इथं किती उरणार, 0 1. आता मला सांगा इथं 9 घेऊया आपण. 1 मधून 1 जाऊ शकतो का नाही, मग 1 मधून 1 गेला किती उरलं, मी याच्याकडून याला बोरो घेतला का, नाही. बरं ठीक आहे, मी याच्याकडून याला बोरो दिला नाही. बरं काय बरं दिला नसेल, कारण, थांबा थांबा थांबा, सांग रे ओंकार, का दिला नसेल. बरोबर, कारण हा नंबर याच्यातून काय करू शकतो, जाऊ शकतो. सांग बरं तिथे मी याला बोरो का नसेल दिला, पटकन सांग.
हा, कारण हा नंबर याच्यातून काय करू शकतो, जाऊ. हा, म्हणजे वजाबाकी करताना कोणत्या नंबरकडे बघायचं असतं, व्हेरी गुड. कोणत्या नंबरकडे बघायचं असतं, कोणत्या नंबरकडे बघायचं. हा, आता इथं किती उरणार सांगा बरं, 11. कारण 1 मधून काय जात नाही, 9 जात नाही, बरोबर आहे का नाही. हा, मग आता हा 1 मी कोणाकडनं घेतलाय, याच्याकडनं, म्हणजे इथं किती होणार, 7. हे गेले, किती उरले, 2 उरले. आणि आता इथं किती उरले, 7 उरले. समजलं, बरोबर. आपण इथं 2 कॉन्सेप्ट बघितलेले आहेत. एक काय बघितलंय, 0, आणि एक काय बघितलंय, 1. तुम्ही ज्या वेळेस सबट्रॅक्शन शिकता त्यावेळेस प्रत्येक पहिले 0ची कॉन्सेप्ट बघायची सर्व, त्याच्यानंतर 1ची, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 5, 6, 7. ह्या प्रत्येक कॉन्सेप्ट जर तुम्ही वेगवेगळ्या तुम्हाला स्कूलमध्ये टीचिंग केल्या तर तुम्ही किती जरी ढ असले तरी तुम्ही विसरणार नाही. फक्त एक काम करायचं, तुम्ही बोलायचं. काय करायचं, बोलायचं. चूप बसायचं नाही. स्कूलमध्ये सुद्धा तुम्ही चूप बसायचं नाही, बोलायचं, बिनधास्त बोलायचं. चुकीचं असेल चुकीचं बोलायचं, उत्तर बरोबर असेल तर काय करायचं, बरोबर बोलायचं, पण बोलणार. समजलं. इथं जर तुम्हाला नाही आलं तर मला तुम्ही किती वेळा विचारा, 10 वेळा विचारा. किती वेळा विचारा, सांगतो का नाही मी तुम्हाला 10 वेळा, सांगतो का नाही, पक्का का नाही. हा, चला आता आपण काय करूया, इथं एक दुसरं एक्झाम्पल घेऊया. ओके, या बॉक्स मध्ये करूया आपण. ओके, आता बघा 6, 2, 2, बरोबर. आणि आणखी एक घेऊया इथं 5, 0. तुम्हीच मला उत्तर सांगणार बघा. आता मला एक सांगा, 5 मधून 4 जाऊ शकतो, 5 मधून 4 जाणार का नाही, किती उरणार आहे. हा, गडबड करायची नाही. गणित हा गडबडचा विषय नाहीये, समजला. आता मला सांगा, 2 मधून 9 जाणार, मग 2 चे किती होणार, हे बघा आपलं ठरलेलं आहे, बरोबर ना. आता 2 चे किती होणार आहेत, 12 होणार आहेत, बरोबर आहे का नाही बेटा. हा, आता मला सांगा, हा 1 मी कोणाकडनं घेतलाय, हा, कुठून घेतला दीदी सांग, 2. कोणत्या 2 कडून घेतला, दाखव बोटाने. थांबा थांबा थांबा, दाखव रे, दीदीला दाखव दे. हा, गुड. मग इथं किती होतील बेटा, 1 होतील, बरोबर का नाही रे. हा, मग आता 12 मधून हे गेले, किती उरले रे, 3 उरले. 1 मधून 9 जाऊ शकतो, मग इथे किती होणार, 11. व्हेरी गुड. हा 1 मी कोणाकडनं घेतला रे, 6. मग इथे किती होणार रे, 6 बिफोर 5. 1 न काय होतो, कमी होतो, 1 नी लेस होतो का नाही. हा, मग आता मला सांगा, इथं किती उरले, 2. आणि इथं किती उरले, 1, 2, 3. समजलं सगळ्यांना, पक्क कळालं, कॉन्सेप्ट कळाले, बरोबर का नाही. मग तुम्ही हे याचे करणार व्यवस्थितशीर. आणि लक्षात ठेवा, ज्या वेळेस मी तुम्हाला उदाहरणं सोडवायला देणार, काय म्हटलं रे, सांग काय म्हटलं, जेव्हा उदाहरण सोडवायला देणार. एक उदाहरण सोडवलं की वही मला लगेच दाखवायची. काय म्हटलं सांगा, वही लगेच दाखवायची. ती उदाहरण मी चेक करणार. मुलं काय करतात शाळेमध्ये किंवा इतर ठिकाणी, की सगळे उदाहरणं सोडवतात, आणि जर त्याचे सगळे चुकले किंवा अर्धे चुकले तर त्याचा वेळ वाया जाईल का नाही. समजलं. आपल्या इथं तुम्ही असं करायचं, एक उदाहरण सोडवायचं, चेक करायचं, म्हणजे त्याच्यात जर तुमचं चुकलं तर तुमची मी ती चूक काय करणार, सांगणार, म्हणजे तुमचं पुढचं काय होणार नाही, चुकणार नाही. समजलं. परत दुसरं उदाहरण सोडवायचं, लगेच वही काय करायची, दाखवायची. परत तिसरं उदाहरण सोडवायचं, वही काय करायची, सगळ्यांना कळालं, ओके कळालं, ओके. देऊ तुम्हाला उदाहरण, पक्का सोडवणार ना, ओके ठीक आहे.